पंढरपुरात कॉरिडॉरला शिखर समितीची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर मंदिर समितीच्या विकास कामांना वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता बघू शकतो की गोपाळपूर रोडवरती खरं तर भव्य दिव्य असा खरं तर दर्शन मंडपाच्या कामाला आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर याच ठिकाणी खरं तर आषाढी कार्तिकी मागी यात्रेला 10 पत्रा शेड केले जातात की जेणेकरून भाविकांना दर्शन रांगेतून विठ्ठलाचं दर्शन घेता यावं असे 10 पत्रा शेड इथे होते। मात्र याच ठिकाणी आता भव्य दिव्य असा मोठा दर्शन मंडप उभा केलेला आपल्याला पाहायला मिळतं। विशेष म्हणजे या दर्शन मंडपामध्ये खरं तर गोरगरीब या खरं तर भाविकांकरता पंचतारांकित सुविधा देखील देण्यात आलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर विश्रांती कक्ष असेल, शौचालय असतील, तर त्याचबरोबर भोजन कक्ष असेल, अशा वेगवेगळ्या चांगल्या सुविधा खरं तर 3 मजली दर्शन मंडपामध्ये देण्यात आलेल्या आहेत। आणि ह्या दर्शन मंडपापासून विठ्ठल मंदिरापर्यंत स्कायवॉकची देखील निर्मिती खरं तर याच मंडपातून केलेली आपल्याला पाहायला मिळतं। विशेष म्हणजे हा जो स्कायवॉक आहे हा अगदी चंद्रभागा नदीच्या कडानं मंदिरापर्यंत नेण्यात आलेला आहे। त्यामुळे भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाबरोबर चंद्रभागेचं देखील दर्शन घेता येणार अशा पद्धतीने खरं तर याची निर्मिती केलेली आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर वर्षाकाठी लाखो कोटी भाविक खरं तर या विठ्ठला दर्शनाकरता येत असतात। येणाऱ्या भाविकांना सुलभ त्वरित दर्शन व्हावं याच दृष्टीने खरं तर हा दर्शन मंडपाची उभारणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या 3 मजली दर्शन मंडपामध्ये मोठमोठाले हॉल देखील करण्यात आलेले आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये जर टोकन दर्शन जर सुरू केलं तर ह्या टोकन दर्शनाच्या माध्यमातून जवळपास 12,000 भाविक खरं तर ह्या मंडपामध्ये बसतील अशी देखील व्यवस्था खरं तर या मंडपामध्ये करण्यात आलेली आहे। आणि याच मंडपाचं भूमिपूजन आता सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते खरं तर केलं जाणार आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर कॉरिडॉर मधील हा जो पहिला टप्पा आहे त्यातील दर्शन मंडपाच्या कामाला आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।